चला चला. तिकडून राऊंड घेता बरं थोडं. काढलं तू पकड. या भरतीचाच मंडप होय मामा. नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जे पावसाळा लागलेला आहे आणि पाऊस वगैरे सुद्धा चालू आहे आणि अशाच कंडिशनला पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहे. 19 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रातील जे मित्रांनो पोलीस भरतीचा ग्राउंड सुरू होता आणि फक्त मोजकेच जे जिल्हे 5-6 जिल्हे सोडून सीपी मुंबई झालं, तर या ठिकाणचा ग्राउंड थोडा लेट आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्रभर या ठिकाणी पोलीस भरतीचे जे आंदोलन चालू विद्यार्थ्यांचे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कारण की पोलीस भरती जे हे समोर ढकलली पाहिजे या कारणासाठी. ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर या ठिकाणी पोलीस भरती पुढे ढकलली जाणार आहे का, कॅन्सल होणार आहे का, रद्द होणार आहे का, यावर एक व्हिडिओ बना, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे की पोलीस भरती कॅन्सल होणार आहे की या ठिकाणी मित्रांनो ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरतीचा ग्राउंड सुद्धा दाखवणार आहे. ग्राउंड कशा पद्धतीने जे मित्रांनो बनलेला आहे, तर नेमकी या ठिकाणी भरती कॅन्सल होणार आहे की या ठिकाणी होणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपलं सुद्धा या ठिकाणी सरकारला एकच विनंती आहे की या ठिकाणी पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे पुढे ढकललं पाहिजे. कारण की कसं होतं की यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होते. कारण की आता समजा 19 जून पासून ग्राउंड आहे. 19 जूनला ज्या विद्यार्थ्यांचा 1000-2000 विद्यार्थ्यांचं पहिल्याच दिवशी समजा ग्राउंड झालं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1000-2000 विद्यार्थी एका दिवशी ग्राउंडसाठी बोलावण्यात येतात. ठीक आहे. तर ज्या 19 जूनला समजा पाऊस पडला तर ग्राउंड ओलं असणार आहे आणि त्यामध्ये पाय वगैरे सुद्धा घसरते. तर असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांचं ग्राउंड जर झाला आणि त्या दिवशी पाऊस वगैरे आला नाही तर त्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडणार आहे आणि हे विद्यार्थी इकडे जे आहे फेल होऊ शकते फिजिकलमध्ये मार्क्स कमी पडल्यामुळे. ठीक आहे. तर राज्यभरातून जे आहे या ठिकाणी आंदोलन चालू आहे. पुण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आंदोलन चालू आहे की बा पोलीस भरती हे पुढे ढकलली पाहिजे, पोलीस भरतीचं ग्राउंड. ठीक आहे. कारण की पावसाळा चालू आहे, पाऊस सुद्धा जबरदस्त चालू आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे मोर्चे विद्यार्थ्यांचे काढत आहे. तर आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की नेमकं सर या ठिकाणी भरती होणार आहे, कॅन्सल होणार आहे की होणार आहे भरती. तर मी तुम्हाला या ठिकाणी आताच सांगून देतो. तर पहा, पोलीस भरती विद्यार्थी मित्रांनो 100% होणार आहे. कारण की त्यांनी मित्रांनो संपूर्ण ग्राउंडची तयारी झालेली आहे. पोलिसांची पूर्ण ग्राउंड सुद्धा बनलेला आहे, ग्राउंड पूर्ण आखलेला आहे मित्रांनो. पाऊस जरी आला तरी सुद्धा जे या ठिकाणी फिजिकल होणार आहे, रनिंग होणार आहे, भरती होणार आहे. ठीक आहे. पाऊस जरी आला तरी सुद्धा 100 मीटर रोडावरती धावायला लावणार आहे आणि गोळाफेकसाठी शेड वगैरे टाकण्यात येणार आहे. ठीक आहे. तर भरती जे मित्रांनो हे 100% होणार आहे 19 जून पासून. ठीक आहे. तर भरती उद्या जरी असली मित्रांनो तरी सुद्धा आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे, आपल्यामध्ये जिद्द चिकाटी असली पाहिजे. उद्या जरी फिजिकल असलं तरी सुद्धा आपलं ग्राउंड हे 40च्या वरतं या ठिकाणी बसलं पाहिजे फिजिकल 50 पैकी आणि SRPFचं आपलं 93च्या वरतं बसलं पाहिजे. ठीक आहे. तर पहा, मी तुम्हाला जे SRPFचं जे ग्राउंड दाखवून देतो. SRPFचं ग्राउंड जे बनलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पोलीस भरती SRPFची भरती जे मित्रांनो हे 100% होणार आहे 19 जून पासून. तर तयारीमध्ये तुम्ही या ठिकाणी राहा. तर तुम्हाला संपूर्ण ग्राउंड दाखवून देतो, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
चला सर. कल्ला करून काय म्हटलं? कोणी कल्ला गिल्ला करून चल ना समोर, चला. कोणी आहे नाही. आरामात चल, आरामात. कोण आहे का तिकडे? बसले असणार तिकडे. पलटून घे, पलटून घे. चला मामा. लय लंबा आहे हा. पुरा गोल आहे ना असा. पुरा गोला आहे हा. उतार कसा आहे हा? असा उतार आहे डायरेक्ट. चढ उतार आहे. असं दहा लागन पहिले इकडून असं तिकडून सोडता तर असा मागला. पहिले चढाव असा आहे, मग तिकडे उतार चांगला आहे ना. चांगला आहे. मग आहे उतार. हो. म्हणजे अर्धा चढा आणि अर्धा उतार आहे. हो. तुला पाला पडते म्हटलं पुरा. पुरा पाला पडतो. इकडून सोडतात ते. बस रोड झाला.